राधे राधे. तुमच्या पत्रिकेसंदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडले की तुम्ही ॲस्ट्रोलॉजरकडे जाता, पण तुमची पत्रिका कशी बनते हे तुम्हाला माहिती आहे का? तर तुमच्या जन्म ठिकाणी आणि तुमच्या जन्मवेळेला आकाशामध्ये जे ग्रह आणि तारे असतात त्यांचा नकाशा म्हणजे तुमची कुंडली असते. हे आता आपल्याला कळलं, पण प्रथम स्थानामध्ये तीच पर्टिक्युलर रास कशी येते? तर तुमच्या जन्मवेळेला पूर्व दिशेला जी उदयाला रास येत असते ती तुमच्या प्रथम स्थानी म्हणजेच लग्नस्थानी येते. लग्नस्थानी आपण समजा मेष राशीचं उदाहरण घेतलं तर दुसरी रास वृषभ येते, मग तिसरी मिथुन येते, चौथी कर्क येते. असं करत करत तुम्ही पुढे गेलात की शेवटची 12वी रास मीन येते. अशा तऱ्हेने तुमच्या राशी पत्रिकेमध्ये फिक्स होतात आणि त्याच वेळेला त्या राशींमध्ये जे प्लॅनेट्स असतील, ग्रह असतील, ते तुमच्या त्या घरामध्ये त्या राशींमध्ये ग्रह पडतात. अशा तऱ्हेने एकूण तुमच्या कुंडलीचं स्वरूप बनतं. त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असतील किंवा जाणून घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करा. नमस्कार.